नमस्कार मित्रांनो, व्हर्च्युअल कॉस्मॉस या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण चिवडीवाला हा इयत्ता 7वीचा धडा बघितला होता. यावेळी आपण माणसात देव शोधणारा संत हा धडा बघणार आहोत. तर सुरू करूया. आचार्य अत्रे प्रल्हाद केशव अत्रे, जन्म 1998 ते 1969, शिक्षणतज्ज्ञ, नाटककार, पत्रकार, कवी, विडंबनकार, चित्रपट कथालेखक, विनोदी वक्ता इत्यादी अनेक नात्यांनी आचार्य अत्रे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांनी नवयुग व मराठा ही नियतकालिके चालवली आहेत. त्यातून विपुल लेखन केले. साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी इत्यादी विनोदी व घराबाहेर उद्याचा संसार इत्यादी गंभीर नाटके, मी कसा झालो, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्रपर ग्रंथ प्रसिद्ध. हा पाठ कऱ्हेचे पाणी या पुस्तकातून घेतला आहे. समाजाच्या उद्धारासाठी अत्यंत तळमळीने जीवन वेचलेल्या गाडगेबाबांचा परिचय या लेखात करून दिला आहे. महाराष्ट्र हा संतांचा देश आहे. ही संतांची परंपरा गेली अनेक शतके महाराष्ट्रात अखंडित चालू आहे. लोकोद्धाराचे महान मंदिर संतांनी या महाराष्ट्रात उभारले. त्याचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याच्या भिंती बांधल्या. एकनाथांनी त्यावर घुमट चढवला. तुकोबा त्याचे कळस झाले आणि गाडगेबाबांनी त्या कळसावर पताका फडकावली. ज्ञानोबापासून ते गाडगेबाबापर्यंत सर्व संतांचे म्हणणे एक, की देव हा देवळात नाही, दगडात नाही, माणसात आहे. पण दुर्दैवाची गोष्ट, संतांनी आकाश पाताळ एक केले तरी माणसातला परमेश्वर अजून लोकांना दिसत नाही. त्यांना दगडातला परमेश्वरच दिसतो. 50 वर्ष गाडगेबाबांनी लक्षावधी लोकांना सतत ओरडून सांगितले की बाबांनो, दगड-धोंड्यांची पूजा करू नका रे, माणसांची पूजा करा. तीर्थो धोंड पाणी, देव रोकडा सज्जनी, डोक्यावर झिंज्या, अंगावर चिंध्या, एका हातात खराटा आणि एका हातात मडके. प्रारंभी लोकांना कळेना की हा माणूस वेडा आहे की दूध खिवळा आहे. कुठे कुणाच्या घरात राहायचे नाही, भाकरीचा तुकडा खायचा, खापरातून पाणी प्यायचे आणि ज्या गावी जायचे ते गाव हातातल्या झाडूने झाडून स्वच्छ करायचे. काही दिवसांनी लोकांना वाटले की हा कोणी अवलिया दिसतो आहे. त्याचबरोबर लोक त्यांच्या पाया पडायला गेले की त्यांच्या पाठीवर खराटा मारून ते पळालेच. उभ्या आयुष्यात त्यांनी आपल्या पायाला कोणाला हात लावू दिला नाही किंवा भूत भविष्य सांगून किंवा अंगारे धुपारे देऊन बोवाबाजी केली नाही. कीर्तन हे गाडगेबाबांचे खरे सामर्थ्य. आपल्या खेडवळ, लाडक्या, वऱ्हाडी बोलीमध्ये तासनतास ते हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवत. काव्य आणि विनोद यांचा धबधबा त्यांच्या मुखातून वाहायचा. गरिबांचा आणि दलितांचा उद्धार हा एकच त्यांच्या कीर्तनाचा विषय. देवळात जाऊ नका, मूर्तीची पूजा करू नका, देवापुढे पैसे फळे ठेवू नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, सत्यनारायण पूजू नका, पोथी पुराणातल्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका, कोणाचा मंत्र नि गुरुपदेश घेऊ नका, प्राण्यांची हत्या करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका. ही शिकवण सतत आयुष्यभर हजारो कीर्तने करून गाडगेबाबांनी जनतेला दिली. गरिबांसाठी साऱ्या महाराष्ट्रात त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या. या सर्व धर्मशाळांची व्यवस्था बाबांनी चोख आणि नमुनेदार ठेवली. बाबा म्हणजे खरोखर एक चमत्कार होता. त्यांच्या अंगामध्ये अनेक अलौकिक शक्ती होत्या की ज्यांचे आकलन कोणालाही होऊ शकले नाही. रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणारा आणि अनाथ अपंगितांना हृदयाशी धरणारा तो खरा साधू, ही तुकोबांची व्याख्या गाडगेबाबांना अक्षरशः लागू पडते. माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणाऱ्या या संतांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण केले. कोणत्याही गावात त्यांनी पाऊल टाकले की पहिल्या त्यांच्या हातातल्या झाडू चालू लागे. मग लोक जागे होत आणि हातात खराटे घेऊन धावत. सकाळी गावातील घाण झाडूने साफ केली म्हणजे मग संध्याकाळी लोकांच्या डोक्यातील घाण बाबा आपल्या कीर्तनाने साफ करत. हे गाडगेबाबांच्या जीवनाचे आणि सेवेचे तंत्र होते. डोक्यावर खापराच्या तुकड्याचे शिरस्त्राण, अंगावर रंगीबेरंगी चिंध्या, एका कानात एक कवडी लोंबत आहे, दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच डुलते आहे, असा बाबांचा अवतार असे. बाबा एरवी कोणाशी बोलत नसत, गप्पा मारत नसत.
एका ठिकाणी तर ते मुळीच बसत नसत. मग बोलणार तरी कोणाशी काय? नुसते त्यांना पाहून ते तुम्हाला कधीच समजले नसते. सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे पाण्यात, तसे गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात. हजारो माणसांच्या प्रचंड समुदायामध्ये बाबा एकदा उभे राहिले म्हणजे पावसाळ्यातल्या मेघासारखे ते आभाळभर गडगडू लागत आणि डोक्यावर साहित्याचा, सद्भावनेचा आणि सद्विचारांचा असा काही मारा सुरू होत असे की श्रोते अक्षरशः त्यांच्या कीर्तनाच्या सरोवरात देहभान विसरून तासनतास डुबत राहत असत. कीर्तनासाठी बाबांना साहित्य लागत नसे. टाळ नाही, वीणा नाही, बाजाची पेटी नाही. मिळाली तरी वाहवा, न मिळाली तरी वाहवा. रस्त्यावरचे 2 दगड वेचून जे वाजवायला लागत, श्रोत्यांच्या टाळ्या आणि घोष हेच त्यांच्या कीर्तनाचे सारे भांडवल असे. बाबांना वाचता येत नसे, लिहिता येत नसे, पण तुकोबांचे अभंग त्यांच्या जिभेवर नाचत असत. बाबांचे कीर्तन अज्ञानांसाठी होते, दुःखितांसाठी होते. त्यात योग नव्हता, अध्यात्मवाद नव्हता, पोथी नव्हती, पुराण नव्हते, देवांची वर्णने नव्हती, पूजा यात्रा यांचा उद्देश नव्हता. त्यात शुद्ध जीवन होते. हजारो वर्ष समाजाच्या आर्थिक सत्तेसाठी आणि धार्मिक रूढीखाली भरडून निघाल्यामुळे दूधखोळ्या, देवभोळ्या आणि आंधळ्या पांगळ्या झालेल्या हीन दीन समाजाच्या उद्धाराचा झणझणीत प्रकाश झोत म्हणजे गाडगेबाबांचे कीर्तन. खोपोलीच्या अलीकडे उजव्या बाजूला एक रस्ता फुटतो, त्याला शीळ फाटा म्हणतात. तेथून आतमध्ये एका मैलावर एक यात्रा भरत असे. तिकडे बाबांना बोलावणे होते. उजव्या बाजूला एका उंच टेकडीच्या आजूबाजूला मैदानात यात्रेच्या निमित्ताने एकाच गावात वसलेले होते. कार्तिक महिन्याच्या 15 दिवस ही यात्रा भरते. या 15 दिवसात हजारो लोक तेथे येतात. तेथे बाबांनी भजनकारांना ओळीने उभे केले आणि हातातल्या काठीने इशारा केला. त्याचबरोबर टाळ्यांनी तालावर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या त्यांच्या आवडत्या भजनाचा वातावरणात गजर उठला. सभोवार यात्रेचा एवढा गोंगाट चाललेला होता, पण त्या गोंगाटामधून एखाद्या कारंज्याच्या धारेप्रमाणे बाबांचे भजन वर उचंबळले. क्षणार्धात भोवतालचा गोंगाट थांबला आणि शेकडो स्त्री पुरुष आणि मुले बाबांच्या भोवती जमली आणि टाळ्यांच्या तालावर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन गाऊ लागली. नेहमीप्रमाणे भजन केल्यानंतर बाबांनी उपदेशाचे 2 शब्द सांगितले. बाबांनो, दया हा जगातला सर्वात मोठा धर्म आहे. कबीर कहे कमाल को सबसे बड़ी दया, तीर्थ जाओ काशी जाओ चाहे जाओ गया. बाबांचे कीर्तन याप्रमाणे 1-2 तास चाले. हजारो लोक देहभान विसरून आणि कानात प्राण आणून त्यांचा शब्द न शब्द आपल्या हृदयात साठवून ठेवत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.